आपल्या घरी जेवायला येणारी प्रत्येक सवासिनी देवीचं रूप मानली जाते, म्हणूनच ना प्रत्येक जण आपापल्या परीने त्यांचं स्वागत करत असतो. तर इकडे ना सकाळी सकाळी उठल्या उठल्या मी समरचे ब्लँकेट्स वगैरे सगळे धुवून टाकले, जेणेकरून दिवसभरात ते आरामात सुकतील. त्यानंतर आज इकडे माझे चुलत सासऱ्याने अंडी नेण्यासाठी आले होते, त्यांना अंडी भरून दिली. तोपर्यंत समर सुद्धा उठला होता. तर आज ना त्याची तब्येत थोडीशी बरी नव्हती, म्हणून त्याला इकडे मी औषध पाजायला घेतलं. आता तो काय औषध प्यायला तयार नव्हता, कसं बसं त्याला औषध पाजलं. आणि सकाळीच ना मामाने माझं खूप मोठं टेन्शन दूर केलं होतं. ते म्हणजे हे नळ, आता घरातले सगळे जवळजवळ नळ ना खराब झालेत. आता हे तर ना बरेच दिवस झालं मी असं कापड वगैरे गुंडून ह्याचं काम चालवलं होतं, कारण भांडी धुवायला लागलं ना की सगळं पाणी अंगावरती यायचं. भांड्याच्या आधी मीच धुवून निघत होते. तर सकाळीच मामाने प्लंबर बोलून सगळे नळ बाथरूमातले शॉवर वगैरे चेंज करून घेतले. आणि गंमत म्हणजे जो कोणी प्लंबर मामाने बोलवला होता ना, तो नेमका माझा क्लासमेट निघाला. तर असं त्यानंतर दुपारी मी इकडे समतला वाफ वगैरे द्यायला घेतली. तर त्याच्यासोबत सुद्धा त्याचं असं खेळणं सुरू होतं. त्यानंतर मी इकडे तयार झाले, कारण 4-5च्या दरम्यान मला जेवायला जायचं होतं. तर जाताना नाही ही परडीसुद्धा न्यायचं होतं. आता तिकडे परडी भरली जाते म्हणजे आता ह्यामध्ये ना पूर्ण वरणाचा म्हणजे नैवेद्य करून ठेवला जातो. धपाटी भाजीपाला जे काही असेल तर ठेवून परडींची 5 परड्या पुजल्या जातात. तर सकाळी एका ठिकाणी परडी नेली होती, आता मला इकडे सुद्धा ही घेऊन जायची होती, म्हणून त्यातलं सगळं नैवेद्य वगैरे काढून मी परडी बांधून ठेवली. तोपर्यंत तिकडे या बापलेकांचं डाळिंब खायचं सुरू होतं. मी माझं आवडलं समतला घेतलं आणि निघाले. आता 6-7च्या दरम्यान मी जेवण लगेच परत आले. आता हे साहेब काही यायला तयार नव्हते, म्हणून येताना मी या सगळ्या मुलांना सोबत घेऊन आले होते. आता तिकडे काही मी शूट केलं नव्हतं, पण त्यांनी ना आमचं खूप छान स्वागत केलं. गेल्या गेल्या आमचे पाय वगैरे धुतले आणि आम्हाला छोटे छोटे गजरे सुद्धा दिले होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वयंपाक खूपच छान झाला त्यांचा सगळ्याच. तर चला, कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.